Good morning, students. The next part of electrochemistry is a determination of the masses of elements present in two different cells. Yesterday we have already seen the four formulas, that is quantity of electricity, that is Q is equal to IT. Q is known as quantity of electricity. It is expressed in Coulomb, and Coulomb is defined as the quantity of electricity transported in 1 second by the current of 1 ampere. This is the first formula. दूसरा फॉर्म्युला पहिला, मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स ॲक्च्युअली पास. तिसरा फॉर्म्युला, मास ऑफ सबस्टन्स मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म इट इज इक्वल टू Q upon 96500 into mole ratio. What is mole ratio? Mole ratio is equal to moles of product form in half reaction divided by moles of electrons required in half reaction. And last formula, mass of substance produced or mass of product form. Mass of product form, it is calculated by using formula W is equal to IT upon 96500 into mole ratio into molar mass of substance. Okay, हा झाला कालचा पार्ट. आता आजचा पुढचा पार्ट आहे, इफ टू इलेक्ट्रोलिटिक सेल्स आर कनेक्टेड इन सिरीज. जर दोन इलेक्ट्रोलिटिक सेल सिरीजमध्ये कनेक्ट केलेले असतील, हाऊ आर द मासेस ऑफ सबस्टन्सेस लिबरेटेड ॲट इलेक्ट्रोड्स ऑफ टू सेल्स कॅल्क्युलेटेड. If two cells are connected in series, then how the masses of two electrolytic cells are calculated? The masses of substances liberated at electrodes of two cells calculated. जर दोन सेल सिरीजमध्ये कनेक्ट केलेले असतील, तर त्या सिरीजमध्ये कनेक्ट केलेल्या सबस्टन्सचे मासेस जे लिबरेट होतात ते मासेस कसे कॅल्क्युलेट करणार. इथे बघा दोन फॉर्म्युले आहेत. शेवटचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. शेवटचा लास्ट फॉर्म्युला थर्ड जो आहे तो लक्षात ठेवायचा आहे. मग सुरुवात कुठून आहे बघा. द मास ऑफ सबस्टन्स प्रोड्यूस ॲट द इलेक्ट्रोड ऑफ फर्स्ट सेल इज गिवन बाय. पहिला सेल बघूया. पहिल्या सेलचा आपण काल फॉर्म्युला, शेवटचा फॉर्म्युला आत्ता सांगितलं बघा. लास्ट फॉर्म्युला काय, W इज इक्वल टू Q अपॉन IT इंटू मोल रेशो इंटू मोलार मास. बरोबर आहे, तोच फॉर्म्युला. द मास ऑफ द सबस्टन्स प्रोड्यूस ॲट द इलेक्ट्रोड ऑफ फर्स्ट सेल इज गिवन बाय W1. फर्स्ट म्हणून W1. W1 is equal to Q upon 96500 into mole ratio 1 into molar mass of substance, that is M1. Molar mass of substance 1, M1. Hence, Q upon 96500 is equal to W1 upon mole ratio 1 into M1. काय लिहिते मी, मोल रेशो आणि मोलार मासला लेफ्ट हँड साईडला लिहिलं तर काय मिळेल आपल्याला, Q अपॉन 96500 इज इक्वल टू W1 डिवायडेड बाय मोल रेशो 1 इंटू M1. सिमिलरली द मास ऑफ सबस्टन्स लिबरेटेड ॲट द इलेक्ट्रोड ऑफ सेकंड सेल इज W2 इज गिवन बाय. मग W2चा फॉर्म्युला तोच, फक्त 2 लिहायचं आहे. W2 is equal to Q upon 96500 into mole ratio 2 into molar mass of substance 2, that is M2. So therefore, hence Q upon 96500 is equal to W2 upon mole ratio 2 into M2. Okay. So therefore, M1 and M2 are the molar masses of substances produced at the electrodes of cell first and second. Because Q upon 96500 is the same for both the cell. दोन्ही सेलसाठी Q upon 96500 कसे असतील, सेम असतील. सो therefore we have W1 upon mole ratio 1 into M1 is equal to W2 upon mole ratio 2 into M2. हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. ओके. Now, how many electrons would have a total charge of 1 coulomb? हाउ मेनी इलेक्ट्रॉन्स, किती इलेक्ट्रॉन्सचा टोटल चार्ज 1 कुलम येतो. हाउ मेनी इलेक्ट्रॉन्स वुड हॅव अ टोटल चार्ज ऑफ 1 कुलम. सो चार्ज ऑफ 1 इलेक्ट्रॉन 11th स्टँडर्डला शिकलेलो आहोत आपण. एका इलेक्ट्रॉनवरती किती चार्ज असतो. द चार्ज ऑफ 1 इलेक्ट्रॉन इज 1.602 इंटू 10⁻⁻19 कुलम. द चार्ज ऑफ 1 इलेक्ट्रॉन is equal to 1.602 into 10⁻⁻19 coulomb. So 1 electron is equal to 1.602 into 10⁻⁻19 coulomb. Therefore,
number of electrons having total charge of 1 coulomb. Therefore, number of electrons having total charge of 1 coulomb is equal to 1 upon 1.602 into 10 raised to minus 19. टोटल चार्ज काढण्यासाठी 1ला आपल्याला कितीने डिवाइड करायला लागेल, चार्ज ऑफ 1 इलेक्ट्रॉनने डिवाइड करायला लागेल, कारण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हॅव्हिंग टोटल चार्ज ऑफ 1 coulomb इज इक्वल टू 1 अपॉन 1 चार्ज ऑफ 1 इलेक्ट्रॉन, दॅट इज 1.602 इंटू 10 raised to minus 19. आणि याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर किती येतं, 6.242 इंटू 10 raised to 18. सो दिस इज चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन्स, टोटल चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन्स would have 1 coulomb. म्हणजेच किती येतं, 1 coulomb is 6.242 इंटू 10 raised to 18. ओके. आता पुढे प्रॉब्लेम्स आहेत बघा. पहिला प्रॉब्लेम ऑन द बेसिस ऑफ फॉर्म्युला दिलेला, आता काल आपण जे फॉर्म्युले पाहिले 4 आणि शेवटचा फॉर्म्युला त्यातला लक्षात ठेवायचा आहे, आणि आज जो फॉर्म्युला पाहिला हा शेवटचा फॉर्म्युला तिसरा तो लक्षात ठेवायचा आहे. ओके. फर्स्ट एक्झाम्पल, व्हॉट इज द मास ऑफ Cu कॉपर मेटल प्रोड्यूस ॲट द कॅथोड. What is the mass of Cu metal produced at the cathode during the passage of 5 ampere current through CuSO4 solution for 100 minutes? Molar mass of Cu is 63.5 gram per mole. कॉपरचा मोलार मास दिलेला आहे 63.5 ग्रॅम पर मोल. आपल्याला इथे काय काय दिलेलं आहे, करंट दिलेला आहे 5 एम्पियर, त्यानंतर टाईम दिलेला आहे 100 मिनिट. टाईमचं कन्व्हर्जन सेकंडमध्ये करायचं आहे, कारण quantity of electricity transported in 1 second by the current of 1 ampere. Quantity of electricity transported in 1 second, टाइम सेकंडमध्ये आहे, बाय द करंट ऑफ 1 ampere. करंट कशामध्ये, ॲम्पियरमध्ये आहे, त्यामुळे करंट ॲम्पियरमध्ये घ्यायचं आहे, टाईम सेकंडमध्ये घ्यायचं आहे. मग इथे टाईम आपल्याला मिनिटमध्ये दिलेला आहे, त्याला सेकंडमध्ये करायचं आहे. ओके. परत एकदा प्रॉब्लेम काय बघा, व्हॉट इज द मास ऑफ कॉपर. कॉपरचं मास काढायचं आहे, कॉपर मेटलचं मास प्रोड्यूस ॲट द कॅथोड. कॅथोडवरती कॉपरचं मास किती प्रोड्यूस होते ड्युरिंग द पॅसेज ऑफ 5 एम्पियर करंट थ्रू CuSO4 सोल्युशन फॉर 100 मिनिट्स. मोलार मास ऑफ Cu इज 63.5 ग्रॅम पर मोल. सोल्युशन बघा कसं आहे. स्टॉइचियोमेट्री फॉर द फॉर्मेशन ऑफ Cu इज कॉपर सल्फेटचं रिडक्शन केल्यानंतर, आता कॉपर ही रिडक्शन रिॲक्शन जमायला पाहिजे. कॉपर सल्फेटमध्ये काय आहे, कॉपर सल्फेट CuSO4 सोल्युशन कंटेनिंग Cu+2 आयन. मग त्याचा इलेक्ट्रोलिसिस केल्यानंतर Cu+2 इलेक्ट्रॉन गेन करेल. Cu+2 गेन इलेक्ट्रॉन्स. हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स, 2 इलेक्ट्रॉन्स, बिकॉज ऑफ Cu कॅरी 2 पॉझिटिव्ह चार्ज. Cu वरती 2 पॉझिटिव्ह चार्ज आहेत, त्यामुळे Cu 2 पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे 2 इलेक्ट्रॉन गेन करेल, आणि 2 इलेक्ट्रॉन गेन केल्यानंतर कॉपर मेटल तयार होईल, आणि हा कॉपर मेटलचा आपल्याला मास काढायचा आहे. मग इथे इलेक्ट्रॉन किती लागला, मोल रेशो काय आहे, व्हॉट इज द फॉर्म्युला टू मोल रेशो. मोल रेशोचा फॉर्म्युला काय आहे, मास ऑफ प्रॉडक्ट फॉर्म इन हाफ रिॲक्शन. हाफ रिॲक्शन इथे दिले बघा, Cu+2 + 2 इलेक्ट्रॉन गिव Cu सॉलिड. Cu किती तयार झालं, 1 ना, त्यामुळे मास ऑफ मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म इन हाफ रिॲक्शन. हाफ रिॲक्शनमध्ये किती मोल Cu तयार झाला, 1 मोल. सो दॅट्स 1 मोल डिवायडेड बाय मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स रिक्वायर्ड इन हाफ रिॲक्शन. या हाफ रिॲक्शनमध्ये किती इलेक्ट्रॉन्स लागले, 2 मोल इलेक्ट्रॉन राहिले. सो दॅट्स वाय मोल रेशो इज इक्वल टू 1 मोल डिवाइड बाय 2 मोल इलेक्ट्रॉन. 1/2 इज द मोल रेशो. ओके. आता पुढे बघा, देअरफॉर मास ऑफ Cu फॉर्म्युला काय, W इज इक्वल टू Q/96π00. क्यूचा फॉर्म्युला काय, IT. आपल्याला I दिलेला आहे आणि T दिलेला आहे. W इज इक्वल टू IT/96π00 इंटू मोल रेशो इंटू मोलार मास ऑफ Cu. ओके. आपल्याला आयची व्हॅल्यू किती दिले, 5 एम्पियर. टाईम किती दिलेला आहे, 100 मिनिट दिलेला आहे. 1 मिनिट इज इक्वल टू 60 ना, सो 100 मिनिट इज इक्वल टू 100 इंटू 60 डिवाइडेड बाय 5 इंटू 100 इंटू 60 डिवाइड बाय 96π00. मोल रेशो किती आला आहे, 1/2 इंटू मोलार मास किती आहे, 63.5. ओके. आणि याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर मास ऑफ कॉपर मेटल किती येतो, मास ऑफ कॉपर मेटल इज इक्वल टू 9.87 ग्रॅम. 9.87 ग्रॅम. दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल. नाउ सेकंड एक्झाम्पल, हाऊ लॉंग विल इट टेक to produce 2.415 gram of Ag metal from its salt solution by passing a current of 3 ampere. Molar mass of Ag is 107.9 gram per mole. आपल्याला इथे टाइम काढायला सांगितले. काय म्हटले, हाऊ लॉंग विल इट टेक टू प्रोड्यूस 2.415 ग्रॅम ऑफ Ag तयार होण्यासाठी किती वेळ लागेल.
फ्रॉम इट्स सॉल्ट सोल्युशन बाय पासिंग, किती करंट पास केल्यानंतर 3 अँपियर करंट पास केल्यानंतर 2.415 ग्रॅम AG तयार होण्यासाठी किती वेळ लागेल, आणि AGचा मोलार मास दिलेला आहे 107.9 107.9. सो वी आर गिवन molar mass of AG, current in ampere, that is 3 ampere, and mass of AG is 2.415. So therefore reaction लिहिता आली पाहिजे. AG metal from its aqueous salt solution, AG carry how many charge? Silver वरती the oxidation state of silver is +1 ना. So therefore AG plus gains how many electrons? 1 electron, because of AG carry 1 positive charge. जेवढे पॉझिटिव्ह चार्ज असतील तेवढे इलेक्ट्रॉन्स गेन होतात, जेवढे पॉझिटिव्ह चार्ज तेवढे इलेक्ट्रॉन गेन होतील. सो AG प्लस 1 इलेक्ट्रॉन गिव्ज AG. मग मोल रेशो काय येईल? AG किती तयार झाला? 1 मोल, आणि इलेक्ट्रॉन किती लागतोय? 1. राईट हँड साईडला AG आहे ना सॉलिड, तो किती मोल आहे? 1 मोल. म्हणजे मोल रेशो इज इक्वल टू मोल्स ऑफ प्रॉडक्ट फॉर्म 1 मोल, and moles of electron required 1 mole of electron. So therefore 1 divided by 1, this is mole ratio. Formula काय? W is equal to IT upon 96500 into mole ratio into molar mass. Okay, so therefore W दिलेला आहे 2.415 is equal to I 3 ampere, T काढायचा आहे, T divided by 96500 into mole ratio 1 divided by 1, that is 1, into molar mass 107.9. So therefore T is equal to 2.415 into 96500 divided by 3 ampere into 107.9, आणि याचं कॅल्क्युलेशन किती येतं? 720 सेकंड. किती येते? 720 सेकंड. पण आपल्याला टाईम कशामध्ये काढायला सांगितलेलं आहे? टाईम काढायला सांगितलं आहे, कशामध्ये सांगितलेलं नाही आहे. मग त्याचं मिनिटमध्ये करा. 720 सेकंड इज इक्वल टू 12 मिनिट्स. सेकंडमध्ये ठेवलं तरी चालेल, का आपल्याला मिनिटमध्ये काढायला सांगितलेलं नाही आहे, लक्षात. मग इथे मिनिटमध्ये काढलेलं आहे. 720 सेकंड इज इक्वल टू 12 मिनिट्स. ओके, सो दिस इज सेकंड एक्झाम्पल. नेक्स्ट पुढचा प्रॉब्लेम आहे बघा. हाऊ मेनी मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आर रिक्वायर्ड फॉर रिडक्शन ऑफ 3 मोल्स ऑफ Zn प्लस 2 Zn. हाऊ मेनी फॅरेडे ऑफ इलेक्ट्रिसिटी विल रिक्वायर्ड. खूप इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे हा, बोर्डाला विचारलेला प्रॉब्लेम्स आहे, बोर्डाला 2 मार्कला विचारलेला प्रॉब्लेम आहे. हाऊ मेनी मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आर रिक्वायर्ड, हाऊ मेनी मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स आर रिक्वायर्ड फॉर रिडक्शन ऑफ 3 मोल्स ऑफ Zn प्लस 2 Zn. हाऊ मेनी फॅरेडे ऑफ इलेक्ट्रिसिटी विल बी रिक्वायर्ड. 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू 1 फॅरेडे. 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे 1 फॅरेडे. सो 2 मोल ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू 2 फॅरेडे. सो देअरफॉर 6 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू 6 फॅरेडे. मग आता बघा, द बॅलन्स इक्वेशन फॉर द रिडक्शन ऑफ Zn प्लस 2 Zn. 1 मोल Znचं रिडक्शन केल्यानंतर काय होईल बघा. Zn प्लस 2 रिडक्शन करायचं. Zn प्लस 2 इलेक्ट्रॉन्स गिव्ह Zn सॉलिड. इथे Zn किती मोल तयार झाला? 1 मोल. किती इलेक्ट्रॉन लागत आहेत 1 मोल Znसाठी? 2 इलेक्ट्रॉन. मग आपल्याला किती मोल Zn घ्यायला सांगितले? 3 मोल्स. मग आता या रिॲक्शनला 3 ने मल्टिप्लाय करा. द इक्वेशन शोज दॅट 1 मोल ऑफ Zn इज रिड्यूस टू Zn बाय 2 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. 1 मोल Zn प्लस 2चं रिडक्शन करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन लागतात? 2 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. फॉर रिडक्शन ऑफ 3 मोल्स ऑफ Zn प्लस 2, 3 मोल्ससाठी किती इलेक्ट्रॉन लागतील? 1 मोल Zn प्लस 2साठी 2 इलेक्ट्रॉन लागतात. मग 3 मोल Znसाठी किती इलेक्ट्रॉन लागतील? 6. 2 ने मल्टिप्लाय करा. 3 ने मल्टिप्लाय करा 2 इलेक्ट्रॉनला. 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ना, त्यांना 3 ने मल्टिप्लाय करा. सो देअरफॉर फॉर रिडक्शन ऑफ 3 मोल्स ऑफ Zn प्लस 2, 6 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स विल बी रिक्वायर्ड. सो फॅरेडे 96500 कुलम इज द अमाउंट ऑफ चार्ज ऑन 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन. सो देअरफॉर फॉर 6 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन, 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे 1 फॅरेडे. आपल्याला किती इलेक्ट्रॉन मिळाले? 6 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन. सो देअरफॉर 6 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू 6 फॅरेडे ऑफ इलेक्ट्रिसिटी विल बी रिक्वायर्ड. 96500 means 1 Faraday. Charge of 1 mole of electron is equal to 96500. एका मोल इलेक्ट्रॉनवरती चार्ज किती असतो? 96500 कुलम. आणि 96500 कुलम मीन्स 1 फॅरेडे. ओके, मग इथे 6 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे किती फॅरेडे इलेक्ट्रिसिटी लागेल? 6 फॅरेडे ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके, पुढचा प्रॉब्लेम. इन अ सर्टन इलेक्ट्रोलिसिस एक्सपेरिमेंट, in a certain electrolysis experiment, 4.36 gram of Zn are deposited in one cell containing ZnSO4 solution. 2 सेल दिलेले आहेत. पहिला ZnSO4 चा सेल दिला आहे, दुसरा AlCl3 चा सेल दिलेला आहे.
In a certain electrolysis experiment, 4.36 gram of Zn are deposited in one cell containing ZnSO4 solution. Calculate the mass of Al deposited in another cell containing AlCl3 solution connected in series with ZnSO4 cell. Molar masses of Zn and Al are, Zn चा molar mass आहे 65.4 आणि Al चा molar mass आहे 72 ग्रॅम. मला आधी सांगा, सर्वात आधी ZnSO4 मध्ये कोण कॅटायन आहे? Zn हा कॅटायन आहे, त्यावरती किती चार्ज येतील? Zn+2. AlCl3 मध्ये कॅटायन कोण आहे? Al, त्याच्यावरती किती चार्ज येतील? Al+3. ॲल्युमिनियम कॅरी +3 चार्ज आणि Zn कॅरी +2 चार्ज. मग आता मला सांगा, Znचं रिडक्शन करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन लागतील? 2 पॉझिटिव्ह चार्ज आहेत म्हणजे 2 इलेक्ट्रॉन लागतील. आणि AlCl3चं रिडक्शन करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन लागतील? Alवरती 3 पॉझिटिव्ह चार्ज आहेत, त्यामुळे 3 इलेक्ट्रॉन लागतील. सो देअरफॉर सेल 1चं रिडक्शन करूया. Zn+2 इलेक्ट्रॉन गिव्ह Zn. मोल रेशो काय येईल? Zn 1 मोल तयार झाला आणि इलेक्ट्रॉन 2 लागत आहे, सो 1/2. सेल 2मध्ये Al+3 इलेक्ट्रॉन गिव्ह Al. मोल रेशो काय येईल? Al किती तयार झालं आहे? सॉलिड 1 मोल आणि किती इलेक्ट्रॉन आहेत? 3. सो देअरफॉर मोल रेशो इज इक्वल टू 1/3. ओके, नाव सबस्टिट्यूशन ऑफ दिस क्वांटिटीज. ह्या क्वांटिटीज आपण फॉर्म्युला डिटरमाइन केलेला आहे ना. काय फॉर्म्युला डिटरमाइन केला? W1 मोल रेशो इंटू M1 इज इक्वल टू W2 मोल रेशो इंटू M2. बरोबर आहे. मग आता इथे फॉर्म्युला काय? फॉर्म्युला यूज इज W1 डिवायडेड बाय W1 कोणासाठी घेतला? झिंकसाठी. आणि W2 कोणासाठी घेतला? ॲल्युमिनियमसाठी. सो W1 डिवायडेड बाय मोल रेशो इंटू मोलार मास दॅट इज M1 इज इक्वल टू W2 डिवाइड बाय मोल रेशो इंटू M2. ओके, मग आता W1 किती दिलेलं आहे? 4.36 डिवाइड बाय मोल रेशो किती आहे? 1/2. बरोबर आहे ना. झिंकसाठी मोल रेशो 1/2 इंटू 65.4 मोलार मास आहे इज इक्वल टू W2 मोल रेशो किती आहे? 1/3 इंटू मोलार मास किती आहे? 27. सो देअरफॉर 1 विल गेट कॅन्सल. आता राहिलेला 2 आणि 3 काय होईल बघा? 2 कुठे जाईल? 4.6ला मल्टिप्लाय होईल. सो देअरफॉर 4.36 इंटू 2 डिवायडेड बाय 65.4 इज इक्वल टू W2 इंटू 3 डिवायडेड बाय 27. ओके, आणि सो देअरफॉर W2 इज इक्वल टू W2 काय येईल? W2 इज इक्वल टू 4.36 इंटू 2 इंटू 27 डिवाइड बाय 65.4 इंटू 3. ओके, आणि याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर मास ऑफ ॲल्युमिनियम किती येईल? 1.2 ग्रॅम. ओके, सो दिस इज एक्झाम्पल बेस्ड ऑन 4 फॉर्म्युले बघितले. मास ऑफ प्रॉडक्ट फॉर्म आणि इन 2 डिफरंट सेल्स कनेक्टेड इन सिरीज. ओके, ह्याला म्हणतात फॅरेडेज फर्स्ट लॉ अँड फॅरेडेज सेकंड लॉ. ओके, नेक्स्ट पार्ट इज एक्सप्लेन गॅल्व्हॅनिक सेल और वोल्टाइक सेल. गॅल्व्हॅनिक सेल आपण काल पाहिला, इन्व्हर्टर. वोल्टाइक सेल इलेक्ट्रोलिटिक सेलमध्ये आपण इलेक्ट्रोलिसिस केलं. फ्यूज सोडियम क्लोराईड आणि ॲक्वेस सोडियम क्लोराईडचं आपण इलेक्ट्रोलिसिस केलं. आता आपल्याला फक्त गॅल्व्हॅनिक सेल आणि वोल्टाइक सेल एक्सप्लेन करायचे. सो इन गॅल्व्हॅनिक सेल और वोल्टाइक सेल, इलेक्ट्रिसिटी जनरेटेड थ्रू द यूज ऑफ स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन्स. इन अ गॅल्व्हॅनिक सेल or voltaic cells, electricity generated through the use of spontaneous chemical reaction. गॅल्व्हॅनिक सेलमध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. फॉर एक्झाम्पल इन्व्हर्टर पाहिला ना. पण तुमच्याकडे प्रत्येकाकडे इन्व्हर्टर असेल घरामध्ये. त्या इन्व्हर्टरमध्ये स्पॉन्टॅनियस लेडचं ऑक्सिडेशन होतं. लेड आयन्स तयार होतात. त्या इन्व्हर्टरमध्ये सल्फ्युरिक ॲसिड असतो. त्या सल्फ्युरिक ॲसिडमधले H+ आणि SO4 आयन्स स्पॉन्टॅनियस रिॲक्शन प्रोड्यूस करतात आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. लेड ऑक्साईड ह्या प्लेट्स असतात. लेड प्लेट्स आणि लेड ऑक्साईड यांच्या प्लेट्स असतात. त्या प्लेट्सची रिॲक्शन सल्फ्युरिक ॲसिडबरोबर होते आणि स्पॉन्टॅनियस रिॲक्शन झाल्यानंतर इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. म्हणजेच इन गॅल्व्हॅनिक और वोल्टाइक सेल, इलेक्ट्रिसिटी जनरेटेड थ्रू द यूज ऑफ स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन्स. कन्स्ट्रक्शन काय बघा गॅल्व्हॅनिक सेल. A galvanic cell or voltaic cell is made up of 2 half cells. Galvanic cell, voltaic cell 2 half cell ने बनलेला असतो. A galvanic cell or voltaic cell is made up of 2 half cells. Each half cell consists of a metal strip immersed in the solution. प्रत्येक हाफ सेलमध्ये एक मेटलची स्ट्रीप म्हणजे रॉड
मेटलची प्लेट सोल्युशनमध्ये डीप केलेली असते. 2 हाफ सेल्स आर कुठं होतो. A galvanic cell, voltaic cell is made up of 2 half cells. Each half cells consist of a metal strip immersed in the solution of its own ions of known concentration. मग त्या प्लेट्स असतात, त्या प्लेट्स कुठल्या सोल्युशनमध्ये डीप केलेल्या असतात? अशा सोल्युशनमध्ये डीप केलेल्या असतात ज्या सोल्युशनमध्ये त्या मेटल प्लेटचे आयन्स असतील. फॉर एक्झाम्पल बघा, 11th स्टँडर्डला तुम्ही डॅनियल सेल पाहिला. डॅनियल सेलमध्ये 2 हाफ सेल होते. एका हाफ सेलमध्ये झिंक सल्फेट सोल्युशन होता आणि दुसऱ्या हाफ सेलमध्ये कॉपर सल्फेट सोल्युशन होता. झिंक सल्फेट सोल्युशनमध्ये कुठली प्लेट डीप केलेली? झिंक सल्फेट सोल्युशन कंटेनिंग झिंक आयन, झिंक सल्फेट सोल्युशन कंटेनिंग झिंक आयन अँड कॉपर सल्फेट सोल्युशन कंटेनिंग कॉपर आयन. मग झिंक सल्फेट सोल्युशनमध्ये कुठली प्लेट डीप करायचे? झिंक प्लेट. प्लेट अशा सोल्युशनमध्ये डीप करायचे ज्या सोल्युशनमध्ये त्या मेटल प्लेटचे आयन्स असतील. मग झिंक प्लेटला झिंक सल्फेट सोल्युशनमध्ये डीप केली का? कारण झिंक प्लेटचे आयन्स त्या झिंक सल्फेट सोल्युशनमध्ये आहेत. मग कॉपर सल्फेटमध्ये कुठली प्लेट डीप करावी लागेल? कॉपर प्लेट्स डीप इनटू कॉपर सल्फेट सोल्युशन बिकॉज ऑफ कॉपर सल्फेट सोल्युशन कंटेनिंग कॉपर आयन्स विच इज सिमिलर टू दॅट ऑफ copper metal. Okay, so the 2 half cells are constructed by immersing the 2 metal plates in solutions of their respective ions placed separately container. परत बघा second point. 2 half cells are constructed by immersing the 2 metal plates in solutions of their respective ions placed in separate containers. Okay, and last point, to complete the circuit, the 2 solutions are connected by connecting medium through which cations and anions move from one component to other. This requirement is fulfilled by a salt bridge. शेवटचा पॉइंट बघा. To complete the circuit complete करण्यासाठी 2 solutions are connected by connecting medium. 2 solutions are connected by connecting medium through which cations and anions move from one compartment to the other. This requirement is fulfilled by salt bridge. मग या 2 सोल्युशनला कशाने कनेक्ट करायचं आहे? सॉल्ट ब्रिजने कनेक्ट करायचं आहे. बिकॉज ऑफ सॉल्ट ब्रिज मेंटेन्स इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी बिटवीन द सोल्युशन्स, बिटवीन 2 solutions. Salt bridge maintain the electrical contact between the 2 solutions, but salt bridge do not mix the 2 solutions. salt bridge मुळे 2 सोल्युशन मिक्स होत नाही. salt bridge मुळे इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन राहते. salt bridge मुळे इलेक्ट्रिक करंट 2 सोल्युशनला प्रोव्हाइड होतो. सो दिस इज गॅल्व्हॅनिक सेल और वोल्टाइक सेल. परत एकदा बघा, गॅल्व्हॅनिक सेल. In galvanic or voltaic cells, electricity is generated through the use of spontaneous chemical reaction. Construction काय बघा. A galvanic cell is made up of 2 half cells. Each half cell consists of a metal strip immersed in the solution of its own ions of known concentration. 2 half cells are constructed by immersing the 2 metal plates in solutions of their respective ion plates in separate containers. To complete the circuit, the 2 solutions are connected by connecting medium through which cations and anions move from one compartment to the other. This requirement is fulfilled by a salt bridge. Okay, आणि ही रिक्वायरमेंट कशामुळे कंप्लीट होते? दिस रिक्वायरमेंट इज कंप्लीटेड बाय सॉल्ट ब्रिज. मग आता इथे सॉल्ट ब्रिजची डेफिनेशन काय बघा. What is salt bridge? Salt bridge is an U-shaped glass tube containing saturated solution of strong electrolyte like KCl or NH4NO3 and bearing cotton plugs at the 2 ends. It is known as salt bridge. Salt bridge definition. Salt bridge is a U-shaped glass tube. Salt bridge is a U-shaped glass tube containing a saturated solution of an inert electrolyte such as KCl. KCl means potassium chloride, or NH4NO3. NH4NO3 means ammonium nitrate, and 5% agar solution. अगर सोल्युशन म्हणजे स्टार्च सारखं सोल्युशन असतं बघा. भाताची पेज, भाताला पाण्यामध्ये टाका, पाणी उकळल्यानंतर भाताचं पाणी काढा बघा, एक पेज घट्ट ग्लू सारखा पदार्थ तयार होतो, बरोबर आहे ना.
तसाच अगर जेल असतो, जेल. कारण NH4NO3 याला फिक्स करण्यासाठी, घट्ट करण्यासाठी अगर जेलचा यूज केला होतो. किती पर्सेंट लागतं अगर जेल? 5%. सो सॉल्ट ब्रिज इज अ यू ट्यूब containing a saturated solution of an inert electrolyte such as which inert electrolyte? KCl or NH4NO3 and 5% agar solution. Salt bridge is used to connect two solutions of galvanic cell. गॅल्व्हॅनिक सेलमध्ये दोन सोल्युशन जे असतात त्या दोन सोल्युशनला कनेक्ट करण्यासाठी सॉल्ट ब्रिजचा यूज केला होतो. सॉल्ट ब्रिज इज यूज टू कनेक्ट टू सोल्युशन्स ऑफ गॅल्व्हॅनिक सेल. इट इज प्रिपेअर्ड बाय फिलिंग अ यू ट्यूब विथ हॉट सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ KCl or NH4NO3. कसा प्रिपेअर्ड करतात? सॉल्ट ब्रिज इज प्रिपेअर्ड बाय फिलिंग अ यू ट्यूब विथ हॉट अँड सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ द KCl or NH4NO3 and 5% अगर सोल्युशन अँड अलाव टू कूल. त्या ट्यूबला कूल केल्यानंतर अलाव टू कूल द ट्यूब. ऑन अलाविंग कूल द कूल्ड सोल्युशन सेट्स into a gel which does not comes out when the tube is inverted. म्हणून त्यामध्ये अगर जेल टाकलेला आहे. हॉट सॅच्युरेटेड सोल्युशन KClचं हॉट सॅच्युरेटेड सोल्युशन ट्यूबमध्ये भरल्यानंतर त्यामध्ये अगर जेल टाकायचा. अगर जेल टाकल्यानंतर ट्यूबला कूल करायचं, थंड करायचं आणि थंड केल्यानंतर ते जे सॅच्युरेटेड सोल्युशन आहे ते घट्ट होतं आणि घट्ट झाल्यामुळे ते लीक होत नाही. अँड दॅट सोल्युशन, दॅट मिक्सचर डज नॉट कम्स आउट when the tube is inverted. ट्यूबला उलटं केल्यानंतर त्यामधलं मिक्सचर जे आहे ते बाहेर येत नाही ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ अगर जेल. ओके, अगर जेलमुळे ते मिक्सचर काय होतं? एकदम घट्ट होतं. ओके, सो दिस इज द कन्स्ट्रक्शन. द सॉल्ट ब्रिज इज केप्ट डीप इन डिस्टिल्ड वॉटर. सॉल्ट ब्रिज तयार झाल्यानंतर त्याला प्रिझर्व करण्यासाठी कशामध्ये ठेवायचं आहे? डिस्टिल्ड वॉटरमध्ये. द सॉल्ट ब्रिज इज केप्ट इन डिस्टिल्ड वॉटर वेन नॉट इन यूज. जेव्हा त्याचा यूज होत नाही त्यावेळेस त्याला डिस्टिल्ड वॉटरमध्ये ठेवायचं आहे. ओके, सो दिस इज सॉल्ट ब्रिज. नाव फंक्शन्स ऑफ सॉल्ट ब्रिज. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सॉल्ट ब्रिज आणि फंक्शन्स खूप इम्पॉर्टंट आहे. डेफिनेशन 1 मार्कला आणि फंक्शन 1 मार्कला. डेफिनेशन फक्त लक्षात ठेवा. कन्स्ट्रक्शन डायग्राम आणि डेफिनेशन पहिला पॉईंट आहे बघा. सॉल्ट ब्रिज इज अ यू शेप ग्लास ट्यूब और सॉल्ट ब्रिज इज अ यू ट्यूब कंटेनिंग अ सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ अन इनर्ट इलेक्ट्रोलाइट सच ॲज KCl or NH4NO3 and 5% अगर सोल्युशन. ही डेफिनेशन आणि त्याचे फंक्शन्स, 4 फंक्शन्स दिलेले, 4 फंक्शन्स दिलेले आहेत. 4 आहेत का 3 आहेत बघा. 4 फंक्शन्स, 3 फंक्शन्स दिलेले आहेत, त्यापैकी 2 फंक्शन्स लक्षात ठेवा. व्हॉट आर दी फंक्शन्स ऑफ सॉल्ट ब्रिज? फर्स्ट वन मगाशीच सांगितले मी फंक्शन. इट प्रोव्हाइड्स अन इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट बिटवीन टू सोल्युशन्स अँड देअर बाय completes the electrical circuit. Salt bridge provides an electrical contact between the two solutions. Salt bridge 2 सोल्युशनमध्ये इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट प्रोव्हाइड करतो. Salt bridge, it provides an electrical contact between two solutions and thereby completes the electrical circuit. Second one, it prevents mixing of two solutions. 2 सोल्युशनला सॉल्ट ब्रिज मिक्स करत नाही. Last one, it maintains electrical neutrality in both the solutions by transfer of ions. इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन करतो. कशी मेंटेन करतो? बाय द ट्रान्सफर ऑफ आयन्स. सॉल्ट ब्रिजमधून आयन्स त्या सोल्युशनमध्ये ट्रान्सफर झाल्यामुळे इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन राहते त्या सोल्युशनमध्ये. इट मेंटेन्स इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी इन बोथ द सोल्युशन्स बाय ट्रान्सफर ऑफ आयन्स. ओके, या 3 पैकी 2 फंक्शन्स आणि डेफिनेशन लक्षात ठेवा. ओके, नाव next and very important concept, that is formulation of galvanic cell. State the conventions used to represent galvanic cell. galvanic cell ड्रॉ करण्यासाठी कोणकोणते कन्व्हेन्शन्स लक्षात ठेवायचे? और स्टेट द फॉर्म्युलेशन ऑफ galvanic cell. State the formulation or short notation of galvanic cell. मग असे 8 रूल्स आहेत, 8 फॉर्म्युलेज आहेत, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. 8 कन्व्हेन्शन्स आहेत. पहिला रूल काय बघा. क्वेश्चन काय आहे? व्हॉट आर दी फॉर्म्युलेशन और शॉर्ट नोटेशन ऑफ गॅल्व्हॅनिक सेल, और स्टेट द फॉर्म्युलेशन और शॉर्ट नोटेशन ऑफ गॅल्व्हॅनिक सेल, और व्हॉट आर दी कन्व्हेन्शन्स यूज टू राईट सेल नोटेशन. गॅल्व्हॅनिक सेल नोटेशन रिप्रेझेंट करण्यासाठी कन्व्हेन्शन कोणते आहेत? फर्स्ट वन, व्यवस्थित केअरफुली ऐकायचे, व्हिडिओ व्यवस्थित ऐकायचा आहे. The metal electrodes or inert electrodes
इनर्ट इलेक्ट्रोड मीन्स कालच सांगितलं, द इलेक्ट्रोड विच डू नॉट टेक पार्ट इन केमिकल रिॲक्शन आर कॉल्ड इनर्ट इलेक्ट्रोड. अँड व्हॉट इज इलेक्ट्रोड्स? द सरफेस on which oxidation and reduction reaction take place by the transfer of electrons, it is known as electrodes. व दोन टाईपचे इलेक्ट्रोड आपण पाहिले, कॅथोड आणि ॲनोड. कॅथोड means the electrode at which reduction reaction take place is called cathode, and the electrode at which oxidation reaction take place is called anode. So मेटल इलेक्ट्रोड और इनर्ट इलेक्ट्रोड, इनर्ट प्लॅटिनम इलेक्ट्रोड, प्लॅटिनम इथे मेटल इलेक्ट्रोड म्हणून यूज केलेला आहे, इनर्ट इलेक्ट्रोड आहे तो. द मेटल इलेक्ट्रोड्स और द इनर्ट इलेक्ट्रोड्स आर डिनोटेड बाय द वर्टिकल लाईन्स. त्याला कशाने दाखवायचं आहे? वर्टिकल लाईनने दाखवायचं आहे. मेटल इलेक्ट्रोड और इनर्ट इलेक्ट्रोड्स आर डिनोटेड बाय वर्टिकल लाईन प्लेस ॲट द वन एंड ऑफ फॉर्म्युला. इनर्ट इलेक्ट्रोडला एका एंडला दाखवायचं, मग तो लेफ्ट हँड साईडला दाखवा किंवा राईट हँड साईडला. इनर्ट इलेक्ट्रोड केव्हा यूज करतात? गॅसेस हाफ सेल यूज केलेला असेल. जर हाफ सेल गॅसेस असेल, हायड्रोजन गॅस, क्लोरीन गॅस, ब्रोमिन गॅस, ऑक्सिजन गॅस, जर गॅसेस हाफ रिॲक्शन यूज केलेली असेल तर देन गॅसेस हाफ रिॲक्शन रिक्वायर्स इनर्ट इलेक्ट्रोड. मग ते जिथे गॅस असेल, लेफ्ट हँड साईडला गॅस असेल किंवा राईट हँड साईडला गॅस असेल, जिथे गॅस असेल त्याच्या एंडला इनर्ट इलेक्ट्रोड सिंगल वर्टिकल लाईनने रिप्रेझेंट करायचं आहे. ओके, सो फॉर वन्स अगेन, द मेटल इलेक्ट्रोड्स और द इनर्ट इलेक्ट्रोड्स आर डिनोटेड बाय द वर्टिकल लाईन्स प्लेस ॲट द एंड ऑफ द फॉर्म्युला. दिस इज फर्स्ट कन्व्हेन्शन. सेकंड, ॲनोड. गॅल्व्हनिक सेलमध्ये ॲनोडवरती निगेटिव्ह चार्ज असतो आणि कॅथोडवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो. इन गॅल्व्हनिक सेल ॲनोड कॅरी निगेटिव्ह चार्ज अँड कॅथोड कॅरी पॉझिटिव्ह चार्ज. मग गॅल्व्हनिक सेलमध्ये सेल रिप्रेझेंट करताना ॲनोड लेफ्ट हँड साईडला घ्यायचा आणि कॅथोड राईट हँड साईडला. ॲनोड कुठे रिप्रेझेंट करायचा? लेफ्टला, आणि कॅथोड राईट हँड साईडला. सो द ॲनोड नेगेटिव्ह इलेक्ट्रोड इज रिटन ॲट दी एक्स्ट्रीम लेफ्ट अँड कॅथोड पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड इज रिटन एक्स्ट्रीम राईट. ॲनोड कुठे दाखवायचा आहे? लेफ्टला, आणि कॅथोड राईटला. द ॲनोड नेगेटिव्ह इलेक्ट्रोड इज रिटन ॲट द एक्स्ट्रीम लेफ्ट अँड कॅथोड पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड ॲट एक्स्ट्रीम राईट. ओके, सो दॅट इज सेकंड रूल, सेकंड कन्व्हेन्शन. थर्ड वन, गॅसेस और एनी इनसोल्युबल स्पेसीज. गॅसेस or any insoluble species is present are placed in the interior position adjacent to the metal electrode. जर कुठलीही इम्प्युरिटी असेल किंवा गॅसेस असतील, गॅसेस और एनी इनसोल्युबल स्पेसीज किंवा गॅसेस असतील, गॅसेस और एनी इनसोल्युबल स्पेसीज इफ प्रेझेंट are placed in the interior position adjacent to the metal electrode. मेटल इलेक्ट्रोडला इंटेरियर पोझिशन ॲडजस्ट केलेली असते, तिथे गॅसेस किंवा इनसोल्युबल स्पेसीज रिप्रेझेंट करायचा असतो गॅल्व्हनिक सेलमध्ये. ओके, दॅट इज थर्ड रूल. फोर्थ वन, द ॲक्वेस सोल्युशन ऑफ द आयन्स. आपण डॅनियल सेल पाहिला. डॅनियल सेलमध्ये कॉपर सल्फेट सोल्युशनमध्ये कॉपर मेटल डीप केलेला, झिंक सल्फेट सोल्युशनमध्ये झिंक मेटल डीप केलेला, झिंक इलेक्ट्रोड डीप केलेला. मग कॉपर सल्फेट सोल्युशनमध्ये आयन कोण आहे? Cu+2. झिंक सल्फेट सोल्युशनमध्ये आयन्स कोण आहेत? Zn+2. मग ॲक्वेस सोल्युशनची जे आयन्स आहेत ते कुठे दाखवायचे आहेत? मिडलला दाखवायचे आहेत. मिडलला, सेलच्या मिडलला ॲक्वेस सोल्युशनचे आयन्स दाखवायचे आहेत. द ॲक्वेस सोल्युशन ऑफ द आयन्स आर प्लेस्ड ॲट द मिडल ऑफ द सेल फॉर्म्युला. सोल्युशनमध्ये जे आयन्स असतात, ॲक्वेस सोल्युशनमध्ये जे आयन्स असतात ते सेल फॉर्म्युल्याच्या एक्झॅक्टली मिडलला दाखवायचे. द ॲक्वेस सोल्युशन ऑफ आयन्स आर प्लेस्ड ॲट द मिडल ऑफ द सेल फॉर्म्युला. सिंगल वर्टिकल लाईन. आता इथे सिंगल सेलमध्ये सिंगल वर्टिकल लाईन आणि डबल वर्टिकल लाईन दोन्ही असतात. अ सिंगल वर्टिकल लाईन बिटवीन टू प्लेट्स इंडिकेट्स द फेज बाउंड्री. सिंगल वर्टिकल लाईन काय इंडिकेट करते? फेज बाउंड्री. A single vertical line between two plates indicates the phase boundary. It indicates the direct contact between two plates. त्या दोन प्लेट्समध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे असा सिंगल वर्टिकल लाईनचा अर्थ असतो. इट इंडिकेट्स दॅट सिंगल वर्टिकल लाईन इंडिकेट्स दॅट अ डायरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन टू फेजेस. ओके, सिक्स्थ वन, अ डबल वर्टिकल लाईन बिटवीन टू सोल्युशन्स.
डबल वर्टिकल लाईन कुठे लिहायचे? दोन सोल्युशनच्या मध्ये डबल वर्टिकल लाईन लिहायची असते. अ डबल वर्टिकल लाईन बिटवीन टू सोल्युशन्स इंडिकेट्स दे आर कनेक्टेड बाय सॉल्ट ब्रिज. दोन सोल्युशनच्या मध्ये डबल वर्टिकल लाईन लिहायची आणि ती डबल वर्टिकल लाईन काय इंडिकेट करते? दिस टू सोल्युशन्स आर कनेक्टेड बाय सॉल्ट ब्रिज. सॉल्ट ब्रिज इज एन यू ट्यूब containing saturated solution of saturated inert solution of KCl or NH4NO3 and 5% other solution, that is known as salt bridge. Salt bridge maintains electrical neutrality between the two solutions by the flow of ions. Salt bridge do not mix the two solutions. Salt bridge maintains electrical contact between the two solutions. Salt bridge चा खूप उपयोग आहे. Okay, so a double vertical line between two solutions indicates they are connected by salt bridge. Double vertical line म्हणजे दोन्ही सोल्युशनला सॉल्ट ब्रिजने कनेक्ट केलेला आहे. 7th one, concentrations of the solutions and the gas pressure are also indicated in the cell. सेलमध्ये कॉन्सन्ट्रेशन सुद्धा दाखवायचं असतो आणि गॅस प्रेशर सुद्धा दाखवायचा असतो. Concentrations of solutions and the gas phase are also included or indicated. Concentrations of solutions and the gas pressures are also included. 8th one, a single half cell is written in the order. मग जर सिंगल हाफ सेल दाखवायचा असेल तर कसा दाखवायचा बघा. अ सिंगल हाफ सेल इज रिटन इन दी ऑर्डर ॲक्वेस सोल्युशन ऑफ दी आयन्स फॉलोड बाय द सॉलिड इलेक्ट्रोड. पहिला काय दाखवायचं आहे? आयन दाखवायचं आहे. आयन दाखवल्यानंतर सिंगल वर्टिकल लाईन, त्यानंतर इलेक्ट्रोड दाखवायचं. इथे एक्झाम्पल दिले बघा. अ सिंगल हाफ सेल इज रिटन इन दी ऑर्डर. मग पहिला कोण दाखवायचा आहे? ॲक्वेस सोल्युशन ऑफ दी आयन्स. सोल्युशनमध्ये असणारे आयन्स पहिले दाखवायचे. त्यानंतर सॉलिड इलेक्ट्रोड. सॉलिड बघा इथे ZnSO4 मध्ये कुठले आयन्स आहेत? Zn+2. त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती? 1 मोलार. मग त्या ZnSO4 सोल्युशनमध्ये कुठला प्लेट डीप केलेला आहे? कुठला इलेक्ट्रोड डीप केलेला आहे? झिंक इलेक्ट्रोड. सो दॅट्स वाय सिंगल हाफ सेल इज रिटन इन दी ऑर्डर. पहिला ॲक्वेस सोल्युशन ऑफ आयन्स, त्यानंतर सॉलिड इलेक्ट्रोड. सो Zn+2 1 मोलार सिंगल वर्टिकल लाईन Zn सॉलिड. इन केस ऑफ ॲनोड, हा झाला कॅथोड. मग ॲनोड दाखवायचा असेल तर ही ऑर्डर काय होईल? रिव्हर्स होईल. समजा हा Zn+2 हा कॅथोड आहे. कॅथोडसाठी कसं दाखवायचं? पहिला आयन, त्यानंतर मेटल, बरोबर आहे. आता जर तो ॲनोड असेल तर रिव्हर्स ऑर्डर होईल. मग रिव्हर्स ऑर्डर कशी दाखवायची? ॲनोडसाठी Zn सॉलिड सिंगल वर्टिकल लाईन Zn+2. मग आधी काय दाखवायचं आहे? सॉलिड इलेक्ट्रोड फॉलोड बाय ॲक्वेस सोल्युशन ऑफ आयन्स. ओके, दिस ऑर्डर इज रिव्हर्स इन केस ऑफ ॲनोड. ओके, नाव फॉर डॅनियल सेल. डॅनियल सेलचं नोटेशन बघा. नोटेशन फॉर ॲनोड. डॅनियल सेलमध्ये ॲनोड कसं दाखवतात? ॲनोड पहिला मेटल Zn सॉलिड सिंगल वर्टिकल लाईन Zn+2. Zn+2 किती मोलार आहे? 1 मोलार. आणि फॉर कॅथोडसाठी कॅथोड नोटेशन फॉर कॅथोड. कॉपर सल्फेटमध्ये कॉपर इलेक्ट्रोड डीप केलेलं आहे. मग कॉपर सल्फेटमध्ये पहिला आयन ना, कॅथोडसाठी पहिला आयन त्यानंतर मेटल Cu+2 1 मोलार सिंगल वर्टिकल लाईन Cu. ओके, आणि फॉर्म्युलेशन काय आहे डॅनियल सेलचं? Zn हा ॲनोड कोण आहे? Zn+2 तो लेफ्टला लिहायचा आहे. त्यामुळे ॲनोड नेहमी लेफ्टला आणि कॅथोड राईटला, म्हणून ॲनोड कोण आहे? Zn सॉलिड सिंगल वर्टिकल लाईन Zn+2 1 मोलार डबल वर्टिकल लाईन. डबल वर्टिकल लाईनचा अर्थ काय? सॉल्ट ब्रिज. झिंक आयन आणि कॉपर आयनला कशाने कनेक्ट केला आहे? सॉल्ट ब्रिजने. सो Zn सॉलिड सिंगल वर्टिकल लाईन Zn+2 1 मोलार डबल वर्टिकल लाईन Cu+2 1 मोलार सिंगल वर्टिकल लाईन Cu. दिस इज सेल फॉर्म्युला. ओके, आणखीन काही आहेत बघा कन्व्हेन्शन्स. What are the conventions used to write the cell reactions for a galvanic cell? हा पार्ट घेतो आणि मी थांबतो इथे. ओके, what are the conventions used to write the cell reactions for a galvanic cell? गॅल्व्हॅनिक सेलच्या सेल रिॲक्शन लिहिण्यासाठी कोणकोणते कन्व्हेन्शन्स आहेत? पहिलं बघा. It is assumed that cathode means positive is the right hand side electrode and anode negative is the left hand side electrode. बरोबर आहे. गॅल्व्हॅनिक सेलमध्ये राईटला असतो तो कॅथोड आणि लेफ्टला असतो तो ॲनोड. कारण गॅल्व्हॅनिक सेलमध्ये ॲनोड नेहमी लेफ्टला लिहायचा असतो आणि कॅथोड राईटला. ओके, इट इज ॲज्युम दॅट कॅथोड पॉझिटिव्ह इज द राईट हँड साईड इलेक्ट्रोड अँड ॲनोड नेगेटिव्ह इट इज अ लेफ्ट हँड साईड इलेक्ट्रोड इन गॅल्व्हॅनिक सेल. In galvanic cell, oxidation half reaction take place on left hand side electrode. ॲनोडवरती ऑक्सिडेशन होतं, मग लेफ्टला ॲनोड आहे त्यामुळे तिथे ऑक्सिडेशन होईल. In galvanic cell, oxidation half reaction take place on left hand side electrode, that is anode, and reduction half reaction take place on right hand side electrode, that is cathode. कारण का कॅथोड म्हणजे जिथे रिडक्शन होतं त्याला म्हणतात कॅथोड आणि जिथे ऑक्सिडेशन होतं त्याला म्हणतात ॲनोड. ओके, सो
cathode. The following steps are followed to write the cell reaction. The following steps are followed to write the cell reaction. पहिली step, write oxidation half reaction for the left hand side electrode. पहिले ऑक्सिडेशन लिहायचे हाफ रिएक्शन, लेफ्ट हँड साईडला ॲनोड आहे ना, तिथे ऑक्सिडेशन होते, त्याच्या ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन लिहायचे. राईट ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन फॉर द लेफ्ट हँड साईड इलेक्ट्रोड अँड रिडक्शन हाफ रिएक्शन फॉर द राईट हँड साईड इलेक्ट्रोड. दुसरी स्टेप काय, ॲड टू हाफ रिॲक्शन्स, ॲड टू इलेक्ट्रोड हाफ रिॲक्शन, दोन्ही इलेक्ट्रोड हाफ रिॲक्शनला ॲड करायचे टू गेट द ओव्हरऑल रिॲक्शन. ॲड टू इलेक्ट्रोड हाफ रिॲक्शन्स टू गेट द ओव्हरऑल सेल रिॲक्शन. while adding the electrons must be while adding to this half reaction electron must be balanced. इलेक्ट्रॉन बॅलन्स झाले पाहिजेत आणि बॅलन्स झाल्यानंतर ते कॅन्सल झाले पाहिजेत. समजा ऑक्सिडेशन हाफ रिएक्शनमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे आणि रिडक्शन हाफ रिएक्शनमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील, मग 2 इलेक्ट्रॉन बॅलन्स करण्यासाठी ऑक्सिडेशन हाफ रिएक्शनला 2 ने मल्टिप्लाय करायला लागेल. दोन्ही रिॲक्शन ॲड करण्यापूर्वी इलेक्ट्रॉन्स बॅलन्स होणं गरजेचं आहे. मग काय बघा, add 2 electrode half reactions to get the overall cell reaction. While adding, the electrons must be balanced and cancelled. Electron balance होऊन ते cancel झाले पाहिजेत. For this purpose, it may be necessary to multiply one or both the half reactions by a suitable numerical factor S. पुढे कळेल तुम्हाला, पुढे कळेल, आपोआप कळेल. न्यूमेरिकल फॅक्टर S. No electron should appear in the overall reaction. दोन्ही रिॲक्शन, ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन आणि रिडक्शन हाफ रिॲक्शन ॲड केल्यानंतर इलेक्ट्रॉन शिल्लक राहता कामा नये. ओके, नो इलेक्ट्रॉन्स should appear in the overall reaction. The individual half reactions can be written with one or more electrons. The individual half reactions can be written with one or more electrons. Thus, the half reaction for the formation of hydrogen can be written with one or more electrons. बघा हायड्रोजनची कशी दाखवले, H प्लस 1 इलेक्ट्रॉन, एक इलेक्ट्रॉनसाठी ही रिॲक्शन काय बघा, H प्लस 1 इलेक्ट्रॉन गिव्स 1/2 H2. एका हायड्रोजनसाठी 1 इलेक्ट्रॉन लागेल, मग इथे H2 पासून आपल्याला 1 हायड्रोजन हवा असेल तर H2 ला 1/2 ने डिवाइड करायला लागेल. मग 2 इलेक्ट्रॉनसाठी काय बघा, 2H प्लस 2 इलेक्ट्रॉन गिव्स H2 गॅस. And fourth one last, however, in writing the overall cell reaction, the electrons must be balanced. Overall cell reaction लिहिताना इलेक्ट्रॉन्स बॅलन्स होणं गरजेचं आहे. ओके, सो आता आपण पुढे काही एक्झाम्पल्स आहेत रिॲक्शनचे, ते आपण उद्या बघूया. ओके, दिस इज टुडेज पार्ट. थँक्यू.